उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील आरोप प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटाचा इतिहास आता थेट 25 वर्षांपूर्वीच्या युतीच्या राजकारणापर्यंत जाऊन पोहोचलाय। 1999 साली युतीची सत्ता ही उद्धव ठाकरेंमुळे गेली आणि त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री पदाचं स्वप्न। फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999 मध्ये युतीची सत्ता। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सामनाच्या मुलाखतीची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा बॉम्ब पडलाय। फडणवीसांनी या मुलाखतीत 25 वर्षांपूर्वीच्या युतीच्या सत्तांतराबाबत अनेक गौप्यस्फोट केलेत आणि त्यात त्यांनी लक्ष केलंय ते उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आणि 1999 मध्ये युतीच्या गेलेल्या सत्तेला त्यांनी उद्धव ठाकरेंनाच कारणीभूत ठरवलंय। काय म्हटले आहेत फडणवीस पाहूया। खरं तर उद्धवजींना युतीची सत्ता आल्यानंतर 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। 1999च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव पुढे येईना म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली। फडणवीसांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर देत फडणवीसांवर तिखट शब्दात टीका केली आहे। 1999 साली फडणवीस पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले होते, त्यामुळे त्यांनी फडणवीसांचा राजकारणातलं कच्चं मडकं असा उल्लेख केलाय। तर फडणवीसांच्या समर्थनार्थ शिंदे गटानं राऊतांचा समाचार घेतलाय। अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं, अत्यंत कच्चं मडकं। कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांनाही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही, ते पेशंट मरतात टेबलावरच। नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेना प्रमुखांनी। उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो। हे फडणवीस यांना माहीत नसेल, कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते। संजय राऊत आता लोकांची तुलना कुणाशी करताय। एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य ना त्याला शोभा देत नाही। सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये। एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडोक माणसाला कळायचं नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेची आलेली सत्ता मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे गेली आणि राज्यात नवी राजकीय समीकरणं जन्माला आली। भाजपनं यासाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं। आता फडणवीसांनी थेट 25 वर्ष मागे जात पहिल्या युती सरकारच्या सत्तांतरालाही उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवलंय। त्यामुळे भविष्यात भाजप आणि ठाकरे युतीच्या राजकीय इतिहासातले एकमेकांचे किती गौप्यस्फोट उकरून काढणार याबाबत उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।